नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, विधी कक्ष हे चॅनल सुरू करून मला 1 वर्ष हे पूर्ण झालेलं आहे। विधी कक्ष चॅनल सुरू करण्याचा माझा मूळ हेतू या विद्यार्थ्यांना वकिली व्यवसायामध्ये प्रवेश करावायचा आहे किंवा जे नवोदित वकील आहे त्यांच्यामध्ये या व्यवसायाविषयी गोडी निर्माण करणं, रुची निर्माण करणं हा आहे। तसेच ज्यांना कायद्याची आवड आहे त्यांना निरनिराळ्या कायद्याच्या संदर्भात जे विश्लेषण आहे हे सोप्या भाषेत करून सांगतो। शेवटी काय, शेवटी पळसाला पानं 3। तुम्ही कुठेही जा, सर्वोच्च न्यायालयामध्ये जा, हायकोर्टात जा, डिस्ट्रिक्ट कोर्टात जा, तालुका कोर्टात जा, कायदा हा एकच असतो। फक्त प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचं विश्लेषण करत असतो। सीपीसी सुप्रीम कोर्टामध्ये सीपीसी सारखा, खाली पण सीपीसी सारखा, सगळ्या प्रोव्हिजन सारख्या। आणि त्याचाच एक भाग म्हणून मी आज आपल्या समोर PIL म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये जनहित याचिका या संबंधित थोडक्यात मी विश्लेषण करणार आहे। तर जनहित याचिका म्हणजे काय? तर जनहित याचिका याचा साधा सरळ अर्थ स्वतःच्या वैयक्तिक हितापेक्षा लोकांच्या कल्याणासाठी लोकांचे जे कायदेशीर हक्क आहे ते अबाधित ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये व हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल केली जाते तिला जनहित याचिका असं म्हटलं जातं। जनहित याचिकेची जी सुरुवात आहे ही प्रथम अमेरिकेत झाली, USA मध्ये झाली। 1979 सालापर्यंत आपल्या भारतामध्ये जे काही न्यायालयीन खटले होते ते वैयक्तिक स्वरूपामध्ये मांडले जात होते, दाखल केले जात होते। परंतु 1980च्या दरम्यान भारताचे 17वे सरन्यायाधीश PN भगवती हे ओडिसा, नंतर उत्तर प्रदेश, बंगाल या ठिकाणी ते कामानिमित्त तिथे गेले होते। आणि तिथे गेल्यानंतर त्यांना लोकांच्या अंगावरती घालायला कपडे नव्हते, पुरेसे कपडे नव्हते, त्यांना खायला पुरेसं अन्न मिळत नव्हतं आणि दरिद्रता ही खूप मोठ्या प्रमाणात आहे। हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी असं ठरवलं की ही जी न्यायव्यवस्थेतील जो काही कायदा आहे हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, टू द लास्ट मॅन पोहोचला पाहिजे, ही त्यांची प्रामाणिक इच्छा होती। आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा कायदा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, कोणताही घटक हा कायद्यापासून वंचित राहता कामा नये, या भावनेतून त्यांनी ही जनहित याचिका ही सुरू केली। आणि म्हणून त्यांना जनहित याचिकेचे जनक असं संबोधलं जातं। म्हणजे आपल्याकडे 1980 साली जनहित याचिकेची सुरुवात झाली आणि त्यावेळेस असलेले जस्टिस कृष्णा अय्यर यांनी पण त्यांना पण ती आयडिया खूप आवडली, त्यांनी ती आयडिया उचलून धरली। आता जनहित याचिका तुम्हाला सांगितलं याचा उद्देश काय म्हणून, तर जनहित याचिका ही कोण दाखल करू शकतो? हे जनहित याचिका हे तुम्ही आम्ही दाखल करू शकता। काही सामाजिक संस्था असतात ज्याला आपण NGO म्हणतो, किंवा काही ट्रस्ट असतात, त्या ट्रस्टही दाखल करू शकतात। आता या कोणत्या संदर्भात दाखल होतात? तर हे जे काही सामाजिक पर्यावरण आहे त्या संदर्भात दाखल केली जाते, किंवा सामाजिक न्याय असतो, सोशल जस्टिस असतो, त्या संदर्भात दाखल केली जाते, किंवा काही ह्युमन राईट्स असतात त्या ह्युमन राईट्स प्रोटेक्शन संदर्भात केली जाते, किंवा काही वेळा स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट ज्या काही पॉलिसी अडॉप्ट करतात त्या चुकीच्या अडॉप्ट करतात आणि लोकांना असं वाटतं की यांनी जो काही सरकारने निर्णय घेतलेला आहे हा चुकीचा आहे, बुद्धीला न पटणार आहे, त्या बाबतीत जनहित याचिका दाखल केली जाते।
किंवा कैद्यांचा काही वेळा तुरुंगात मृत्यू होतो, त्यांना अमानुषपणाने वागणूक दिली जाते, त्या संदर्भातही जनहित याचिका ही दाखल केली जाते. आता जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी तुम्हाला सुरुवातीला ज्यांच्या विरुद्ध तुम्ही जनहित याचिका दाखल करणार आहात त्यांना सुरुवातीला तुम्हाला रिप्रेझेंटेशन निवेदन द्यावं लागतं की या ज्या घटना आहेत त्या आम्हाला आवडल्या नाही, त्यामुळे आपण या मागे घेण्यात याव्या. परंतु असं निवेदन देऊन सुद्धा जर सरकारने त्याबद्दल कुठल्या प्रकारचं जर पाऊल उचललं नाही तर तुम्ही जनहित याचिका ही दाखल करू शकता. आता जनहित याचिका ही दाखल कुठे केली जाते तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आर्टिकल 32 म्हणजे आपली भारतीय संविधान आहे त्याच्यामधलं आर्टिकल 32 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि दुसरं जे आहे हायकोर्टामध्ये 226 226 खाली ही दाखल केली जाते. कारण भगवती साहेबांचं असं म्हणणं होतं की आर्टिकल 32 मध्ये इतक्या आर्टिकल 32 आणि 226 मध्ये इतक्या वाईड पॉवर दिलेल्या आहेत की तुम्ही तुमच्या कायद्याच्या कक्षेमध्ये राहून तुम्ही स्वतःच्या डिस्क्रिएशन मध्ये त्याचा तुम्ही योग्य प्रकारे मोल्ड करू शकता. याला वकील देण्याची गरज आहे का तर याला वकील देण्याची गरज नाही आहे. कारण पूर्वी भगवती साहेबांचं असं म्हणणं होतं इवन यू कॅन तुम्ही साध्या पोस्ट कार्डद्वारे सुद्धा तुम्ही जनहित याचिका दाखल करू शकता. म्हणजे पोस्ट कार्डाने तुम्ही कळलं काय ग्रीव्हन्स तर सुप्रीम कोर्टाला किंवा हायकोर्टाला वाटलं की देर इज अ सबस्टन्स इन द ग्रीव्हन्स तर ते सुद्धा आता पोस्ट कार्ड राहिला नाही हा भाग वेगळा. परंतु तुम्ही सांगितलं वकील देण्याची जरी गरज जरी नसली तर सुद्धा आपण जर वकील दिला तर त्याला वकिलाला काय आपण आपलं म्हणणं सांगितलं तर ड्राफ्टिंगचा जो भाग असतो. कारण आता काय झाले आता इतक्या कॉम्प्लिकेशन इतक्या निर्माण झालेले आहेत, खटले खूप वाढलेले आहेत. त्या दृष्टीने वकील दिला तर वकील तुम्हाला योग्य प्रकारे तुमचं जे म्हणणं आहे ते शांतपणे ऐकून तुमचं तो ड्राफ्टिंग व्यवस्थित करू शकतो आणि ड्राफ्टिंग केल्यानंतर त्या प्रकारचं सबमिशन वेगळ्या प्रकारे करू शकतो. आणि एकदा दाखल करून घेतल्यानंतर मग त्याचं सर्वोच्च न्यायालय किंवा हायकोर्ट त्याची ते तपासणी स्क्रुटिनी करतं आणि स्क्रुटिनी केलं त्यांना वाटलं की देर इज अ सबस्टन्स मग ते दाखल करून घेतात. परंतु आता काय झालेलं आहे या जनहित याचिकेच्या नावाखाली काही लोक स्वतःचा स्वार्थ म्हणजे याचा मूळ हेतू काय की लोकांचं कल्याण लोकांचं भलं करणं लोकांच्या हिताचं रक्षण करणं हा त्या पाठीमागचा हेतू. परंतु या हेतूच्या नावाखाली आता काय झाले काही स्वार्थी लोक स्वतःचा फायदा साध्य होण्यासाठी खोट्या PIL हे दाखल करायला लागलेले आहेत आणि ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या ही लक्षात आलेली आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं सर्वोच्च न्यायालयाने त्या संबंधीचं एक नियमावली तयार केली. त्यामुळे एका खटल्यामध्ये कोर्टाचं असं ऑब्झर्वेशन आलेलं आहे दी कोर्ट मस्ट एनकरेज genuine and bona fide PIL and effectively discourage bona fide PIL. असं ते मला वाटतं ती जी केस आहे ती सुब्रत राय विरुद्ध युनियन ऑफ इंडिया त्यांनी त्याचं असं ऑब्झर्वेशन दिलेलं आहे की कोर्टाने ज्या काही याचिका आहेत त्या ज्या प्रामाणिक असतील तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्या दाखल करून घेतल्या पाहिजे, योग्य ते आदेश पारित केले पाहिजे. आपण मित्रांनो आतापर्यंत बघितलं आणि असंही काही नाहीये की तुम्ही दाखल केलं नाही आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा बघत असतं एखादी घटना सर्वोच्च न्यायालयात दिसली स्वतःच्या डोळ्याने की हे काय चाललेलं आहे तर त्यावेळेस सुद्धा सर्वोच्च न्यायालय स्वतःहून दखल घेऊ शकते आणि गव्हर्नमेंटला नोटीस काढू शकते. त्यावेळेस तर भगवती साहेब असं म्हटले होते की माझ्या काळामध्ये मी गव्हर्नमेंटला मला जर वकील मिळाले नाही तर मी स्वतः वकील नेमत होतो, गव्हर्नमेंटला नोटीस काढत होतो. म्हणजे PILचा जो स्कोप आहे हा जर तुम्ही व्यवस्थित जर केला तर तो उद्देश खूप चांगला आहे आणि परंतु हेतू जर वाईट असेल तर त्या मागचा कोर्ट त्यामुळे त्याला दंडही करतं, त्याला समज पण देतं. मित्रांनो सांगण्यासारखं खूप आहे. मी आपल्याला माझ्या परीने थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. तुर्तास इथेच थांबतो. आपल्याला माझा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.